रामाने सीतेला आपल्याबरोबर येण्याची अनुज्ञा दिली आणि सीतेसह वडिलांचा व गुरुजनांचा निरोप घेण्यास निघाले. त्यांच्या मागोमाग निघालेला लक्ष्मण त्यांना म्हणतो, रामा, सीतादेवी आपल्यास बरोबर येत आहे, तर माझीच आपल्याला काय अडचण होणार? आपल्या सेवेत माझी कालक्रमणा सुखाने होईल. लक्ष्मण जसा रामांना सोडून राहू शकत नव्हता, तसेच रामांचेही आपल्या भावावर अत्यंतिक प्रेम होते. त्यांनी लक्ष्मणाचा आग्रह पाहून त्यालाही बरोबर चालण्याची परवानगी दिली. स्वतःची सर्व संपत्ती दान करून कोणत्याही गोष्टीची यतिकिंचितही आसक्ती न ठेवता निष्कांचन होऊन रामचंद्र लक्ष्मण व सीतेसह पित्याला वंदन करण्यासाठी कैकेयीच्या महालात आले. रामचंद्राबरोबर सीता देखील वनवासाला जात आहे हे कळताच कैकेयीने त्या उभयतांच्या समोर घाईघाईने वल्कले आणून ठेवली. रामचंद्रांनी आपली राजवस्त्रे उतरवून ठेवून वल्कले धारण केलीत. यावेळेपर्यंत राजा दशरथ काही न बोलता स्वस्थ होते, परंतु सीतेपुढे वल्कले ठेवलेली पाहताच त्यांना अतिशय दुःख झाले. ते म्हणाले, कैकेयी, तेलाच्या घाण्याला जुंपलेल्या बैलाला जसा त्याच्या मालकाने निर्दयपणे आसूड मारावा तसे हे कृत्य आहे. ही जितकी साधी तितकी समर्पक उपमा आहे. सध्या तरुण पिढीला तेलाचा घाणा पाहायला मिळत नसल्याने ही उपमा नीटशी कळणार नाही, पण राजा दशरथ ती विशद करतात. रामाची शपथ मी घेतली, त्या खुट्याभोवती फिरणारा मी बैल आणि असे मी स्वतःला बांधून घेतल्यावर त्या बंधनात फिरताना चक्कर येऊ नये म्हणून डोळ्यांना बांधलेले हे 2 वरांचे पट्टे ते बांधलेले असल्यामुळे आता तू जे जे म्हणशील ते मी करीत आहे. मात्र मी शपथेच्या बंधनाने अगतिक असलो तरी रामाला वनवासात धाडण्याकरता वचनबद्ध आहे, सीतेकरता नव्हे. तेव्हा मी सीतेला वल्कले देऊ देणार नाही. तिला 14 वर्षे पुरतील इतकी वस्त्रे आणि गृहलक्ष्मी या नात्याने तिचे सर्व दागिने तिला बरोबर घेऊन वनात जाऊ दे. इतर रामायणात असे लिहिलेले आढळते की राम, लक्ष्मण, सीता या तिघांनी वनवासात जाताना वल्कले धारण केली होती. मग रावण सीतेला पळवून नेतो तेव्हा मात्र ती वाटेत एक एक अलंकार टाकीत जाते आणि शेवटी उपवस्त्रात उरलेले दागिने बांधून ऋष्यमुख पर्वतावर दिसणाऱ्या वानरांपुढे टाकते असे लिहिलेले आहे. तर हे दागिने येतात कुठून असा प्रश्न पडतो. पण वाल्मिकी रामायणात मात्र सीता अलंकार आणि वस्त्रे धारण करूनच वनात गेली असे लिहिले आहे. अशा तऱ्हेने वस्त्रालंकारांनी विभूषित अशीच सीता रामलक्ष्मणासह रथातून वनात जाण्याकरता निघाली. त्यावेळेला राजा दशरथाला अतिशय दुःख झाले. त्याने रामाला अनेक वेळा सांगून पाहिले की रामा, आजचा दिवस थांबून तू उद्या जा. परंतु रामचंद्राच्या जीवनात कर्तव्याला पर्याय नाही. वनवासात जायचेच आहे तर ताबडतोब जाणेच योग्य. एक दिवस देखील थांबायला ते तयार नाहीत. राजाने सारथ्याला सांगितले की रथ हळूहळू चालव, कारण रामाला पुष्कळ वेळपर्यंत मी पाहू शकेन. तू रामाच्या रूपाने माझे प्राणच दूर दूर नेत आहेस. राम दृष्टीआड झाल्यावर मी जिवंत राहू शकणार नाही, म्हणून रामाची मूर्ती मला डोळ्यात साठवून घेऊ दे. रामचंद्रांनी रथात बसल्यानंतर सारथ्याला सांगितले की रथ शक्य तितक्या वेगाने हाक, कारण जितका अधिक वेळ मी राजधानीत राहीन तितके हे पौरजन आणि माझे मातापिता माझ्यावरच्या प्रेमामुळे शोकाकुल होतील. अशा स्थितीत त्या सारथ्याला कळेना की नेमके कुणाचे ऐकावे. त्याची परिस्थिती ओळखून रामचंद्रांनी सांगितले की राजाची अवज्ञा करावी की माझी असा तुला प्रश्न पडलेला दिसतो, आणि रथ भरधाव नेल्याबद्दल परत आल्यावर महाराज जाब विचारतील अशी तुला भीती वाटत असेल. पण मी तुला सांगतो, त्यांना असे उत्तर दे, त्यांना सांग की रामाने मला रथ भरवेगात हाकायला सांगितल्यामुळे चाकांच्या गडगडाट तुमचे शब्द मला ऐकूच आले नाहीत. सत्यवचनी राम सारथ्याला असे सांगताना पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल, परंतु स्वार्थाकरिता किंवा पित्याची अवज्ञा करण्याकरता राम असे उत्तर द्यायला सांगत नसून आपण अधिक वेळ अयोध्येत थांबलो असताना आपल्या धर्माचरणामध्ये लोक अडथळा आणण्याचा संभव आहे. म्हणजेच पौरजन आणि मातापिता आपल्याला वनवासात जाण्यापासून परावृत्त करू पाहतील
म्हणून रामाने राजधानी बाहेर पडण्याची घाई चालवलेली आहे. आणि अशा तऱ्हेने भरधाव चाललेल्या रामचंद्राच्या रथामागून राजे दशरथ शोकातिशयाने बेभान होऊन धावत सुटले आहेत. वनवासाला निघालेल्या रामाच्या रथामागून एकटे महाराज दशरथ जात होते असे नाही, तर असंख्य प्रजाजनही जायला सिद्ध झाले होते. रामचंद्रांनी अनेक वेळा सांगूनही ते मागे फिरायला तयार नव्हते. रामाच्या थोर चरित्राची हाही एक पैलू लक्षात ठेवण्यासारखा आहे. यावेळी राम राजा नव्हता, त्याला यौवराज्याभिषेकही झालेला नव्हता. तरी देखील घरदार सोडून केवळ रामावरच्या प्रेमाने प्रेरित होऊन प्रजा त्याच्याबरोबर वनात जायला निघाली होती. जी व्यक्ती अधिकारावर असते, जिच्या हातात सत्ता असते, तिला मान देण्याची, त्या व्यक्तीवर प्रेम दाखवण्याची प्रथाच आहे. परंतु सत्तेवरून खाली येताच, हातचा अधिकार संपुष्टात येताच अशा व्यक्तींना कोणीच विचारत नाही. त्यांची किंमत शून्यवत होत असते. अर्थात आज समाजात दिसणाऱ्या या स्थितीला जसे आजचे तथाकथित मोठे लोक कारण आहेत, त्याचप्रमाणे ती वृत्ती दर्शविणारे सामान्य जनही कारण आहेत. सर्वसामान्य माणसामध्ये सत्ता अगर संपत्ती यांनाच मान देण्याची, ते सर्वश्रेष्ठ मानण्याची प्रवृत्ती बळावली आहे. म्हणजे व्यक्ती कितीही गुणवंत असला तरी सत्तास्थानावरून ढळताच त्या व्यक्तीला समाज कमी लेखतो. पण रामायण कालाप्रमाणे माणूस गुणपूजक आहे आणि गुणपूजक व्यक्ती ही श्रेष्ठ समजली जाणारी व्यक्ती आणि चारित्र्य संपन्न असेल तर तिच्या मोठेपणाचे मोजमाप सत्तास्थानावर अवलंबून असत नाही. राम अशा प्रकारचा गुणवान आणि चारित्र्य संपन्न पुरुष होता. त्यामुळेच स्वतःच्या सुखाचा त्याग करून असंख्य प्रजाजन त्याच्याबरोबर वनवास पत्करायला निघाले होते. आज प्रजाजनांसह रामचंद्र संध्याकाळच्या वेळी नदी तीरावर थांबले. रामाकरता लक्ष्मणाने पानांची शय्या तयार केली आणि राम व सीता अशा पर्णशय्येवर विश्रांती करता पहुडले. दमले भागलेले प्रजाजनही भूमीवर झोपले. मग सुमंत्र व लक्ष्मण हे दोघे संरक्षणार्थ म्हणून जागत राहिले. पहाटेच्या वेळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने रामांना जाग आली. त्यांनी उठून सभोवार पाहिले. अयोध्यावासी नागरिक रामाच्या प्रेमाखातर इतक्या लांब येऊन भूमीचे अंथरूण आणि आकाशाचे पांघरून करून मध्यरात्र उलटल्यावर गाढ झोपी गेले होते. त्यांच्याकडे पाहून रामाचे मन कळवळले. ते सुमंत्राला म्हणाले, पाहिलंस सुमंत्र, हे लोक माझ्या प्रेमाखातर इथल्या दूरवर येऊन असे दुःख सोसायला तयार झाले आहेत. पण राजा हा प्रजेच्या सुखासाठीच असतो, आपल्या प्रजेला दुःख देण्याकरता नव्हे. तेव्हा तू असे कर, हा रथ घेऊन प्रथम अयोध्येला जा आणि नंतर दुसऱ्या मार्गाने येऊन आम्हाला शृंगवेरपूरला भेट. यामुळे रथाचा मागोवा घेत निघालेले प्रजाजन अयोध्येला पोचतील. राम, सीता व लक्ष्मण शृंगवेरपुराच्या मार्गाला लागल्यानंतर उजाडल्यावर लोक जागे होऊन पाहतात तर राम लक्ष्मण दिसत नाहीत आणि रथाची चाकोरी दिसत आहे. तेव्हा इकडे तिकडे जरा शोध करून ही मंडळी रथाच्या मागोव्याने परत अयोध्येच्या मार्गाला लागली. राम आपल्या पत्नी व बंधूसह शृंगवेरपुरीत आले. तेथे गुहकाने त्यांचे स्वागत केले. इतर रामायणात गुहक हा एक साधा कोळी होता असे म्हटले आहे, परंतु वाल्मिकी रामायणात तो दशरथ राजांचा मंडलिक राजा होता असे म्हटले आहे. त्याने रामांना राजवाड्यात चलण्याची विनंती केली, परंतु रामाने ती सौजन्यपूर्वक नाकारली आणि त्यांनी दिलेला नजरानाही परत केला. तो दिवस तेथे कंदमुळे आणि वनफळे भक्षण करून पार पडला. रामाची ही निस्पृहता आणि प्रजाहित दक्षता पाहिली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाल्या वाचून राहत नाही. त्यांच्या जीवनावर तर रामायणाचे संस्कार प्रभावीपणे झाले होते, म्हणूनच त्यांच्या अंगी हे गुण प्रकट झाले. छत्रपती ही पदवी धारण करणाऱ्या मस्तकावर जे छत्र धरले जाते ते मला वाटते त्याला सतत जाणीव देण्यासाठी की प्रजेवर सतत सुखाची सावली ठेवण्याचे, तिचे रक्षण करण्याचे तुझे कर्तव्य आहे. छत्रपतीने स्वतः
प्रजेचे छत्र बनावे हीच त्यांच्याकडनं प्रजेची अपेक्षा असते. तसेच शिवाजी महाराजांची दुसरी पदवी गोब्राह्मण प्रतिपालक. लोक म्हणतात की महाराजांनी काय फक्त ब्राह्मणाचे प्रतिपालन करण्याचे ब्रीद घेतले होते? त्यांनी काय फक्त चशुत्पाद प्राण्यांचेच रक्षण केले? पण जरा व्यापक विचार केला तर या ब्रीदाची सखोलता आपण सहज समजू शकतो. असे तो हिमाचल म्हणतात फक्त रामेश्वर आणि हिमालय यांचाच बोध होतो की हिमालयापासून रामेश्वरापर्यंत पसरलेल्या भरतभूमीचा बोध होतो? तसेच इथे आहे. समाजाचे मस्तक असा जो ज्ञानोपासक वर्ग, त्याच्यापासून तो आपल्या उपयोगी पडणाऱ्या गायीसारख्या मुक्या पशुपर्यंत सर्वांचे रक्षण प्रतिपालन करणारा, असाच अर्थ माझ्या मताने गोब्राह्मण प्रतिपालक या बिरुदावलीमध्ये असावा. गोब्राह्मण म्हणताना तेच दोन वर्ग नव्हे तर रक्षणीय गोष्टींची कक्षा दाखविली आहे. शृंगवेरपूरला आल्यानंतर रामचंद्राने आपला वेश बदलून तापस वेश धारण केला. गंगातीर पार करून जाण्यासाठी गुहकाने नाव आणली. राम लक्ष्मण नावेत बसले आणि सीता नावेत बसण्यापूर्वी गंगेची पूजा प्रार्थना करते आहे. त्या सूरसरितेला सीता नवसही करते आहे. ती म्हणते आहे, गंगामाई, तुला आमच्या पूर्वजांनी आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी स्वर्गातून भूमीवर आणले. आता आम्ही तुझ्यावरून तरुण दंडकारण्यात जाणार आहोत. 14 वर्षांचा काल संपल्यानंतर आम्ही सुखरूपपणे परत तुझ्या जलावरून तरुण अयोध्येला जाऊ. तेव्हा मी तुझी खना नारळाने ओटी भरीन, तुला दही भाताचा नैवेद्य दाखवीन. सामान्य स्त्री ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी देवतांची आराधना करते, त्याचप्रमाणे सीतेने इथे गंगेची प्रार्थना केली आहे. केवळ रामाचेच कुशल चिंतून सीता थांबलेली नाही. पतीप्रमाणे धाकट्या धीराच्याही रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे हे ती जाणते आहे. हाच आदर्श राष्ट्रसेविका समितीला स्त्री समोर ठेवायचा आहे. स्वसंरक्षणक्षम स्त्री व्हावी असे स्वमध्ये ज्या ज्या गोष्टी अंतर्भूत आहे त्याचे रक्षण करण्याकरिता स्त्रीने समर्थ बनले पाहिजे. स्वतःचे कुटुंब, कुलाचार, कुलपरंपरा यांच्याबरोबरच स्वराष्ट्राची प्रतिष्ठाही तिला रक्षण करता आली पाहिजे. रामादी त्रिवर्ग नौकेतून परतीरावर आल्यावर पहिला आश्रम लागला तो भरद्वाज मुनींचा. त्यांनी रामादिकांचे उत्तम स्वागत केले आणि सांगितले की रामा, तुझ्या आगमनाचे कारण मी अंतर्ध्यानाने जाणले आहे, तेव्हा आता मला काही सांगू नकोस. मी मात्र तुला एक गोष्ट सांगणार आहे. ते म्हणाले, ही जनकपुत्री आपल्या पतिव्रता धर्माला जागून तुझ्याबरोबर आली आहे. एवढ्या अल्प वयात अरण्यवासाचे खडतर जीवन जगण्याची तयारी तिने दर्शवली आहे. म्हणजेच तिने आपले पत्नी कर्तव्य चोख बजावले आहे. आता तूही पती धर्माचे पालन यथायोग्य प्रकारे केले पाहिजेस. तिच्या मनाला कोणत्याही प्रकारचे दुःख होणार नाही, तिचे चित्त उदास होणार नाही अशी काळजी घेणे तुझे कर्तव्य आहे. म्हणजे पती पत्नी धर्माची योग्य अशी कल्पना वनामध्ये वास्तव्य करणाऱ्या भरद्वाजांसारख्या मुलींना होती हे यावरून दिसून येते. वनात येतेवेळी सीतेनेही रामाला सांगितले होते की वनामध्ये आपल्या मनाला कष्ट होतील अशी कोणतीच गोष्ट मी करणार नाही. माझ्या माहेरच्या सुख समृद्धीचे स्मरण करून आपल्या अंतःकरणाला मी दुःख देणार नाही. हे उद्गार सीतेच्या तोंडी घालून वाल्मिकीने स्त्रियांच्या ठिकाणी सामान्यतः कोणता दोष असतो हे बिनचूक सांगितले आहे. कारण पत्नीच्या माहेर घरासारखे सुख आपण तिला देऊ शकत नाही या जाणीवे इतके दुःख पुरुषाला दुसऱ्या कशानेही होत नाही. भरद्वाजांच्या सांगण्याप्रमाणे राम लक्ष्मण सीतेसह चित्रकूट पर्वतावर आले. गुहगाने परतीराला जाऊन तेथे असलेल्या सुमंत्राला रामाचा निरोप सांगितला. सुमंत्र अत्यंत जड अंतःकरणाने रिकामा रथ घेऊन अयोध्येला परत आला. इकडे चित्रकूटावर लक्ष्मणाने एका सुरेखशी पर्णकुटी बांधून तयार केली. पुष्कळांना असे वाटले की 2-3 दालने असलेली पर्णकुटी कोणत्याही साधनांच्या अभावी बांधली कशी. परंतु वनवासाला निघताना त्याच्या बरोबरच्या सामानाचे जे वर्णन आहे त्यात त्याच्याबरोबर 2 कुऱ्हाडी, 1 घागर आणि 1 पेटारा घेतलेला आहे. दोघा बंधूंचे धनुष्यबाण आणि सीतेची वस्त्रे याही गोष्टी त्यांच्याबरोबर आहेत. मात्र ह्याखेरीज
त्यांच्याजवळ दुसरी कोणतीही गोष्ट नाही. लक्ष्मण हा राजपुत्र होता. पूर्वी कधीही झोपडी बांधण्याचा प्रसंग त्याच्या आयुष्यात आलेला नसणार. तरीही प्रसंग घडताच त्याने प्रयत्नपूर्वक कुऱ्हाडीच्या साह्याने वृक्षशाखा तोडून सुंदर पर्णकुटी तयार केली. अयोध्येला परत आलेल्या सुमंत्राने राजा दशरथाला रामचंद्रांचे कुशल सांगितले आणि तो म्हणाला, महाराज, आपण मला सीतेचे मन वळवून तिला परत घेऊन येण्यास सांगितले होते, परंतु ती परत येण्यास तयार झाली नाही, म्हणून मी रिकामा रथ घेऊन परत आलो. हे ऐकून राजाला रामाच्या वियोगाचे दुःख तीव्रतेने जाणवू लागले आणि तो वृद्ध राजा पुत्रशोकाने अत्यंत विव्हळ झाला. त्याच रात्री त्यांचे देहावसान झाले. कौसल्याचे सांत्वन करण्यासाठी तिच्या महालात आलेले महाराज दशरथ तेथेच होते. त्यामुळे त्याच महालात त्यांचा अंत झाला आणि तेथे असलेल्या सुमित्रा व कौशल्या अत्यंत शोक करू लागल्या. दशरथाची निधनाची वार्ता वशिष्ठांना कळताच ते त्वरेने राजमहालात आले. महाराणी कौशल्याचे सांत्वन करून ते म्हणाले, हे राज्ञी, ही शोक करण्याची वेळ नव्हे. रघुकुलाला साजेशा धैर्याने याही वेळी तुला कर्तव्याला सामोरे झाले पाहिजे. महाराजांच्या निधनाची वार्ता शत्रूंना कळण्यापूर्वीच आपल्याला काहीतरी उपायाने या राज्याला आधार निवडला पाहिजे. आजच्या घटकेला अयोध्येत अराज्य झाले आहे. सिंहासनाधिष्ठित राजे दशरथ स्वर्गवासी झाले आहेत. जो राज्यावर बसायचा होता तो राम वनात गेला आहे आणि जो भरत राजा होणार आहे तो अयोध्येत नाही. त्यामुळे आक्रमण होण्याची भीती आहे. म्हणून लवकरात लवकर प्रथम भरताला अयोध्येत आणले पाहिजे. पण त्याला आणण्याकरिता केकस देशाला जे दूत जातील त्यांनी या गोष्टीची वाच्यता तेथे करता कामा नये. त्यांच्याबरोबर राजा अश्वपतीला नेहमीप्रमाणेच योग्य तो नजराना पाठवावा लागेल. म्हणजेच या अनिष्ट प्रकाराची शंका देखील केकस राजाला येणार नाही. आता ही इतकी गुप्तता राखण्याचे प्रयोजन काय होते? पूर्वी मी म्हटले होते की रामाच्या राज्याभिषेका प्रसंगी भरत तेथे नसावा म्हणून त्याला आजोळी पाठविण्यात आले होते. तसेच यावेळी सीतेच्या माहेरच्या माणसांना देखील आमंत्रण दिलेले नव्हते. ही गुप्तता राखण्याचे कारण इतकेच होते की राज्यावर कोणी यावे वा येऊ नये यासंबंधी अनेक हितसंबंध गुंतलेले असतात. त्यामुळे भरताच्या मामाला अगर आजोबांनाही ही गोष्ट समजली असती तर राज्यावर विघ्न येण्याची दाट शक्यता होती. वशिष्ठांसारखा मुत्सदी पुरुष ज्या राज्याला लाभला असेल त्याचे अकल्याण कधीच होणार नाही. कारण त्यांच्या या एकंदर सर्व वर्तनात राजकारण पटुत्वाची परिसीमा आपल्याला दिसून येते. केकस देशाला रथ घेऊन राजदूत निघाले, परंतु ते भरताला घेऊन परत येईपर्यंत राजा दशरथाचे शव सुरक्षित व सुस्थितीत कसे राहणार? यालाही उपाय म्हणून वशिष्ठांनी सांगितले की एक मोठी लाकडी डोन घेऊन तिच्यात तेल घालावे आणि त्या तेलात राजाचे शव ठेवले म्हणजे ते परत येईपर्यंत सुस्थितीत राहू शकेल. भरत आपल्या आजोळी असताना त्याला स्वप्न पडलं होतं. स्वप्नात त्याने असं पाहिलं की त्यांच्या वडिलांना कुणीतरी तेलानं आंघोळ घातलीये. लाल फुलं वाहून त्यांच्या कपाळी गुलाल बुक्का वाहिलेला आहे. असं विपरीत स्वप्न पाहून भरत अतिशय अस्वस्थ झाला आणि त्याने आपल्या मामाला या स्वप्नाची हकीकत सांगितली आणि म्हणाला, मला लवकरच अयोध्येला पोहोचव. माझं मन आता इथे लागत नाही. या घटनेनंतर 1-2 दिवसातच अयोध्येचा दूत रथ घेऊन भरताला बोलवायला आलेला आहे. भरतानं दूताला विचारलं की असं काय कारण घडलं की तू इतक्या तातडीनं मला घ्यायला आलास? यावर महाराजांनी पाठवलंय म्हणून एवढंच उत्तर त्याने दिलं. यावर भरत आणि शत्रुघ्नांनी नाना प्रश्न त्याला विचारले, परंतु त्यानं आपल्या पदरचा एकही शब्द त्या दोघांना सांगितला नाही. जो निरोप वसिष्ठांनी सांगितला होता केवळ तो निरोप आणि तेवढेच शब्द त्यांना सांगितले. नाहीतर आज आपले परराष्ट्रातील वकील कसकशी वक्तव्य करतात आणि मग इकडच्या जबाबदार लोकांना त्याचे अर्थ फिरवताना कशी कसरत करावी लागते याची अनेक उदाहरणं आपण दररोजच बघतो आहोत. भरत आणि शत्रुघ्न रथात बसून अयोध्येला आले आहेत. मार्गात विशेष काही घडलं नाही, परंतु नगराच्या वेशीत प्रवेश केल्यानंतर बदललेल्या वातावरणाची त्यांना थोडी का होईना पण कल्पना आलेली आहे.
या बदलत्या वातावरणामुळे थोडी शंका भरताच्या मनात डोकावू लागली. सदा सुप्रसन्न असणारी ती अतिशय वैभव संपन्न अशी अयोध्या नगरी आज म्लानवदना भासतेय. मार्गात भेटणारे नगरवासी सुहास्य वदनानं भरताकडे दृष्टिक्षेप करण्याऐवजी खाली मान घालून आणि नजर चुकवून निघून जात आहेत. भरताच्या मनातील शंका आता दृढ होऊ लागली. राजवाड्याजवळ आल्यानंतर तो घाईघाईनं आपल्या मातेच्या महालात गेला आणि तिला वंदन करून तिची चरणधुली मस्तकी धारण केल्यानंतर अधीर स्वराने त्याने प्रश्न केला, हे माते, पिताजी कुठे आहेत? तुझे पिताजी परलोकी गेले, कैकेयीनं शांतपणे उत्तर दिलं. तिच्या या थंड वृत्तीचं भरताला थोडं आश्चर्य वाटलं. तरीही केवळ दुःखाचा सुस्कारा सोडून तो म्हणाला, धन्य भाग्य त्या श्रीरामचंद्राचे. वडिलांच्या अंतकाळी त्यांची सेवा तो करू शकला. छे छे, राम त्यावेळी त्यांच्याजवळ नव्हताच. कैकेयीच्या या उत्तरानं भरत चकितच झाला. त्याने विचारलं, राम नव्हता? राम नव्हता? मग त्यावेळी तो होता कुठे? पितृ आज्ञेचं पालन करण्याकरिता तो वनात गेलेला होता. हाय रे दैवा! वज्राघात झाल्यासारखा भरत एकदम गळून गेला. त्याच्या अंतःकरणात नाना भावनांचा कल्लोळ माजला होता. त्याचे ओठ थरथरत होते. नेत्रातून अविरत अश्रुधारा वाहत होत्या. महाराज दशरथांचं प्रत्यक्ष पित्याचं निधन झालेलं ऐकूनही जेवढा धक्का बसला नव्हता तेवढा जबर धक्का त्याला या बातमीनं बसला. रामाला वनवासाचे कष्ट पडतील म्हणून यावेळी भरताला दुःख झालेलं नव्हतं, तर आपल्या जीवनादर्श रामाच्या चारित्र्याला काही कलंक तर लागला नाही ना, ही आशंकाच भरताचं अंतःकरण व्याकुळ करत होती. रामचंद्रांना त्यांना आपल्या जीवनाचा आदर्श मानलं होतं. थोड्या वेळानं स्वतःच्या भावनांना आवरून भरतानं कैकेयीला विचारलं, हे माते, माझ्या प्रिय बंधूंच्या हातून असा काय अपराध घडला की ज्याकरता त्याला अरण्यवासाची घोर शिक्षा झाली? त्याने एखाद्या गरीब ब्राह्मणाच्या द्रव्याचा अपहार केला आहे का? की एखाद्या परस्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहिलंय त्याने? यापैकी कोणतीही गोष्ट रामाकडून घडलेली नाही आणि कधी घडणारही नाही, आणि ते शक्य नाही याची खात्री तू ठेव. कैकेयीचे हे उद्गार भरताला अमृत सिंचनाप्रमाणे भासले. त्याचा मनक्षोभ शमला. किंचित शांत होऊन त्याने विचारलं, मग अशी आज्ञा महाराजांनी का दिली? कैकेयीनं आता थोड्या उल्हसित स्वरूपात, थोड्या उल्हसित आवाजात त्याला सांगितलं, बाळा, या अयोध्येचं हे निष्कंटक राज्य तुला मिळावं, तुला उपभोगता यावं, या हेतूनं मीच महाराजांकडून वर मागून घेतला आणि त्याला वनवासात पाठवलाय. मातेचे हे उद्गार ऐकून भरताच्या अंतःकरणाला शेकडो इंगळ्या डसल्यागत वेदना झाल्या. अतिशय संतप्त होऊन तो मातेला म्हणाला, माते, आजवर कोणत्याही आईनं केलं नसेल असं अघटित कर्म तू आपल्या पुत्राच्या सुखासाठी केलेलं आहेस. देवतुल्य अशा सावत्र मुलाला वनात पाठवून आणि त्यायोगे पतीच्या मृत्यूला कारणीभूत होऊन तू माझ्या सुखाचा पाया चांगलाच भक्कम केलायस. अशा तऱ्हेनं वर मागताना तुझी जीवा गळून कशी पडली नाही? असं वाटतंय की आत्ताच खडग उपसून तुझा जीव घ्यावा, तुझा प्राण घ्यावा, पण ते कृत्य मी करत नाही, कारण माझ्याप्रमाणे तू श्री रामचंद्रांचीही माता आहेस. ते मला मातृघातकी म्हणून दोष लावतील. केवळ एवढ्याच कारणाकरिता मी तुला ठार करत नाहीये. अशा तऱ्हेनं मिळवलेल्या राज्याचा मी उपभोग घेईन असं तुला वाटलं तरी कसं? तूच आता या राज्याचा उपभोग घे. मला रामचंद्रांच्या चरणांवाचून अन्य काहीही प्रिय नाही. मी अरण्यात जातो आणि तू माझ्या त्या सुशील भ्रात्यास अनवाणी अरण्यात पाठवलंयस त्याची क्षमा मागून त्याला परत घेऊन येतो. या राज्यावर त्याचाच अधिकार आहे. तुला आई म्हणण्याची देखील मला लाज वाटतेय. अशा तऱ्हेनं मातेची अनेक प्रकारांनी निर्भत्सना करून कौसल्या मातेचं चरण दर्शन करण्याकरता तो निघाला. तोच त्याला एक वेगळाच प्रसंग समोर दिसला. शत्रुघ्न आल्याबरोबर आपल्या मातेच्या दर्शनार्थ गेला. तिथे त्याला समजलं की रामाच्या वनवासाला मंथरा ही दासीच कारणीभूत आहे.
त्याबरोबर अत्यंत क्रोधाविष्ट होऊन अंतःपुरातून त्यानं मंथरेला ओढून आणलं आणि तिचे केस धरून तो तिला ताडण करीत तिच्या अपराधाचा जाब विचारू लागलाय. शत्रुघ्न हा लक्ष्मणाचा सख्खा भाऊ, तो लक्ष्मणासारखाच शीघ्रकोपीही आहे. हे दोघेही बंधू अंतःकरणाचे अतिशय प्रेमळ परंतु शीघ्रकोपी होते. लक्ष्मणाचं जसं रामावर तसं शत्रुघ्नाचं भरतावर प्रेम होतं. मंथरेला ताडण करणाऱ्या शत्रुघ्नाचं निवारण करून भरत त्याला म्हणतो, अरे स्त्री ही अवध्य आहे आणि अशा वृद्ध स्त्रीवर हात टाकल्याचं श्रीरामचंद्रांना कळलं तर त्यांना ते आवडणार नाही. रामाला ही गोष्ट आवडणार नाही असं कळताच शत्रुघ्नानं आपला हात आवरता घेतला आणि तो मंथरेला म्हणाला, ज्या रामाला तू इतकं दुःख दिलंयस केवळ त्याच्याच कृपेनं आज तुझे प्राण वाचलेत. गुणवान माणसाच्या अंगी असं काही सामर्थ्य असतं की त्याच्या केवळ नामोल्लेखानं देखील इतका परिणाम घडून येतो. इतका हा कोपिष्ट शत्रुघ्न, पण रामाला ही गोष्ट आवडणार नाही. केवळ एवढं ऐकताच त्याचा क्रोध शांत झालेला आहे. असाच लक्ष्मण देखील महाकोपिष्ट असल्या कारणानं सुमित्रेनं त्याला रामाबरोबर वनात जाण्यास आडकाठी केली नाही. कारण जर तो अयोध्येत राहिला असता तर त्यानं राजा दशरथ, कैकेयी आणि मंथरा तसंच भरत यांना कशा प्रकारे शासन केलं असतं याचा काही नेमच नव्हता. आणि राम वनात गेल्यावर लक्ष्मणाच्या रागाला आवर घालणार तरी कोण? म्हणून रामाबरोबर वनवासाला जायला तो तयार होताच सुमित्रेनं त्याला तात्काळ संमती दिलेली आहे. त्यामुळे गृहकलह टाळण्यात सुमित्रा यशस्वी झाली. मी आपल्याला मागेच सांगितलंय की सुमित्रा ही नावाप्रमाणेच सुमित्रा होती. तिचं व्यक्तिमत्व प्रेमळ आणि प्रसन्न होतं. द्वेष आणि मत्सर तिच्या गावीही नव्हते. तिने आपल्या मुलाला निरोप देताना जो उपदेश केलाय तो अतिशय मौल्यवान आहे. ती सांगते, हे लक्ष्मणा, तू मोठ्या भावाबरोबर वनात जातो आहेस तेव्हा त्याची सर्व प्रकारे सेवा करणं हे तुझं प्रथम कर्तव्य आहे. पण तो मोठा भाऊ नसून ते वडीलच आहेत असं समज आणि अरण्य म्हणजे अयोध्याच आहे असं मानून तिथे आनंदाने राहा. तसंच भ्रातृपत्नीला माझ्या ठिकाणी मानून तू तिची आज्ञा तत्परतेनं बजावीत जा. वसिष्ठांनी भरताला सांगितलं की हे भरता, आता तुझं प्रथम कर्तव्य म्हणजे महाराजांचा अंत्यसंस्कार करणं आहे. त्याप्रमाणे महाराजांच्या देहावर अग्निसंस्कार करून भरतानं सर्व विधी यथासांग पार पाडले. यानंतर वसिष्ठांनी सांगितलं, भरता, आता तुला राज्याभिषेक केला पाहिजे. आपण त्या तयारीला लागायला हवं. यावर भरतानं अतिशय नम्रपणे त्यांना सांगितलं की गुरुश्रेष्ठ, देशाला राजा हवा ही तुमची गोष्ट अतिशय खरी आहे, पण मला राज्याभिषेक करून घ्यावयाचाच नाही. ज्याचा या सिंहासनावर खरा हक्क आहे त्या श्रीरामचंद्राला आपण वनातून परत आणू आणि त्याचीच या सिंहासनावर स्थापना करू. वसिष्ठांनी आणि इतर मंत्रीगणांनी भरताला अनेक प्रकारांनी समजावून सांगितलेलं आहे, परंतु महाराजांच्या आज्ञेप्रमाणे तुला राज्याभिषेक व्हायला हवा आणि राज्य देखील असं राजा वाचून ठेवणं योग्य नाही. या मंत्रीगणांच्या कुठल्याही विनंतीला भरतानं काही लक्ष दिलेलं नाही. भरताचा निश्चय ठाम होता. तो आपल्या निश्चयापासून यत्किंचितही परावृत्त होत नाही असं पाहून वसिष्ठ ऋषी आणि कित्येक मंत्री आणि राजकुटुंबातील अनेक मंडळी भरतासह रामाला आणायला म्हणून जंगलाकडे वनाकडे निघालेली आहेत. शृंगारलेला रथ आहे, त्यावर अयोध्येचं निशाण आणि त्या रथामध्ये भरत आणि राजस्त्रिया आणि इतर अनेक रथांमधून मंत्री, ऋषी, नगरातील श्रेष्ठ पुरुष असा हा मोठा समूह अयोध्येबाहेर पडलेला आहे. सोबतच पायी चालणारे कित्येक सेवक आणि सैनिकही आहेत. अशी ही सगळी मंडळी शृंगवेर पुराच्या जवळ येताच तिथला राजा जो गुहक त्यानं आपल्या अनुयायांबरोबर सल्ला मसलत करून ठरवलं की कोण येत आहे हे पाहावं आणि त्यानंतर योग्य ते वर्तन करावं. रथावरच्या अयोध्येच्या ध्वजावरूनच भरत ससैन्य येतो आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि तो देखील वनात येतोय परस्पर रामाचा निकाल लावून आपलं राज्य निष्कंटक करता यावं म्हणून असा विचार गुहकाच्या मनात आला. त्यानं आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं की शस्त्रांसह सज्ज राहा. भरत जर रामाचा मित्र म्हणून आला असेल तर आपण त्याचं स्वागतच करू, पण तो जर शत्रू म्हणून आला असेल
तर मात्र त्याचं निवारण करणं भाग आहे. गुहकानं भरताची नगराच्या वेशीवरच भेट घ्यायची ठरवलं. गुहकाच्या प्रश्नाला उत्तर देताना भरत म्हणतोय, हे गुहका, मी कितीही जीव तोडून सांगितलं तरी कोणाचाच माझ्यावर विश्वास बसणार नाही. कारण माझ्या मातेमुळेच एवढ्या विपरीत घडत असलेल्या घटनांमुळे माझ्या शब्दांनी तुमचं मन निशंक होणं कठीण आहे. पण मी खरोखरच रामाला परत नेण्याकरता आलेलो आहे. भरताच्या या उद्गारांनी गुहकाचं समाधान झालं आणि त्याने सैन्य आणि राजकुटुंबीय मंडळींसह सर्वांना जाण्यासाठी 500 नावा तयार केल्या. नंतर गुहकानं भरताचा योग्य तो आदर सत्कार केल्यावर सर्व मंडळी गंगा पार गेली. परतीराला लागल्यानंतर रामाप्रमाणेच याही मंडळींना भरद्वाज मुनींचा आश्रम लागला. त्यांचं दर्शन घेऊन आणि त्यांना रामाचा ठाव ठिकाणा विचारून मंडळी पुढे निघालेली आहेत. चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी तर आले सगळेजण, पण एवढा मोठा चित्रकूट पर्वत, त्यावर कुठे म्हणून रामाला शोधायचं? एवढ्या वृक्षराजींमध्ये कुठे ती रामाची छोटीशी पर्णकुटिका सापडणार आहे? पण भरत निराश होत नाहीये. त्याने प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. सगळी मंडळी एका जागी थांबली आणि भरत इकडून तिकडून हिंडून झाडांवर चढून पाहणी करतोय आणि त्याला आशेचा किरण दिसला. दूरवर काही वल्कलं झाडांवर वाळत टाकलेली त्याला दिसतात आणि दूरवर बारीकशी धूम्ररेखाही दिसते. त्याबरोबर त्याला वाटतं की इथेच कुठेतरी पर्णकुटी असावी. याबद्दल त्यानं वसिष्ठांना विचारलं असता ते म्हणतात, ही पर्वताच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी वाहतीये ना, तिचं जल नेण्यासाठी लक्ष्मण प्रत्येही येत असायला हवा आणि मार्ग नीट लवकर सापडावा म्हणून खुणेसाठी त्यानं ही वल्कलं इथे वाळत टाकलेली असावीत. वसिष्ठांनी असं सांगितल्यावर भरतासह काही निवडक मंडळी त्या अनुरोधानं मार्ग काढत चित्रकूटावर चढू लागलेली आहेत. इकडे चित्रकूटावर असलेल्या मंडळींना पायथ्याकडे उडालेला धुरळा दिसतोच आहे. तो कशाचा असावा हे पाहण्याकरिता लक्ष्मण एका उंच अशा तालवृक्षावर चढला. त्यावेळी दुर्बीण नव्हतीच, त्यामुळे तो उंच चढूनच पाहतोय. त्याला अयोध्येच्या राजरथांवरचं निशाण लगेचच ओळखू आलंय. क्षणभरात त्याच्या मनात आलं की भरतच आपला माग काढत इथवर आलेला आहे. तो झरझर खाली आला आणि रामाच्या जवळ येऊन म्हणाला, पहा पहा रामा, आपण माझं ऐकलं नाहीत, पण माझंच म्हणणं खरं झालंय. खाण तशी माती, भरताबद्दल तुम्हाला खूप भरोसा होता ना, तो भरतच तुमचा समूळ नाश करण्याच्या इच्छेनं ससैन्य इतका लांबवर आलेला आहे. लक्ष्मण संतापानं बोलत होता आणि श्रीराम सस्मित वदनानं ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील शांत भाव पाहून लक्ष्मण अधिकच खवळला. तेव्हा त्याला शांत करून ते म्हणतात, अरे तू भरताला पुरतं ओळखलेलंच नाहीस. तो माझ्या नाशाकरता आलेला नसून मला अयोध्येला परत घेऊन जाण्याकरताच आलेला असणार आहे. तरीही लक्ष्मण काही शांत होईना. तो म्हणाला, मी माझे धनुष्यबाण घेऊन झाडावर चढतो आणि त्या भरताला अगर त्याच्या बरोबरच्या लोकांना एक पाऊल देखील चित्रकूटावर पुढे टाकू देत नाही. तिथल्या तिथेच त्यांना विद्ध करून टाकतो. थांब लक्ष्मणा, भरताला इथपर्यंत येऊ तर दे. मी त्याला असं सांगतो की तू इथे माझ्या जवळ राहा आणि लक्ष्मणाला अयोध्येचं राज्य करू दे. माझ्या या सांगण्यावर भरत हात जोडून म्हणेल की रामा, तुमची आज्ञा मला शिरसावंती आहे. लक्ष्मण शांत झाला. रामांनी इतक्या विश्वासानं भरताचा निर्वाळा दिला, यावरून एकमेकांच्या अंतःकरणाची एकमेकांना किती गाढ ओळख होती याची कल्पना येते. परस्पर विश्वास आणि प्रेम या गोष्टी जीवनात लाभणं अतिशय भाग्याचं लक्षण असतं. लक्ष्मण पर्णकुटीजवळ थांबला आणि प्रियतम अशा कनिष्ठ बंधूला पाहण्यासाठी अतिशय आतुर झालेले रामचंद्र चित्रकूट पर्वत स्वतःच उतरू लागले. इकडे भरत चित्रकूटावर चढतो आहे. अनेक संमिश्र भावनांनी त्याचं मन भारावून गेलं होतं. रामाचं दर्शन होणार हा आनंद आणि आपल्या मातेमुळे म्हणजेच पर्यायानं आपल्यामुळे त्यांना या अरण्यात येऊन पडावं लागलंय याचं असीम दुःख, अशा परस्पर विरोधी दोन भावनांनी त्याचं अंतःकरण गलबलून आलेलं आहे. डोळ्यात वारंवार जमणारे अश्रू हातांना निपटून काढत तो शक्य तितक्या भरभर मार्ग आक्रमित करतोय आणि थोड्याच वेळात त्याचे सावळे सुख निधान बाहू पसरून त्याच्याकडेच येत असताना त्यानं पाहिलं. एखाद्या निरागस बालकानं आपल्या आईकडे झेप घ्यावी त्याप्रमाणे भरतानं
रामा अशी हाक मारून रामाच्या पायांना मिठी घालण्याकरता धाव घेतलीये. पायाशी मिठी घालू पाहणाऱ्या भरताला रामचंद्रांनी आपल्या हृदयाशी धरून प्रेमानं आलिंगन दिलं. प्रेमळ प्रभूचं आणि त्याच्या भक्ताचं मिलन झालं. दोघांच्याही नेत्रातून अश्रुधारा अखंड वाहत होत्या. रामचंद्रांच्या पवित्र अश्रुजलांचा अभिषेक सरळ हृदयी भरताच्या मस्तकावर होतो आहे. धन्य त्या तिथल्या लता आणि वृक्ष, पशु पक्षी आणि पाषाण की ज्यांच्या समक्ष ही अलौकिक अशी भेट घडलेली आहे. त्या बंधूंच्या भेटीचं यथातथ्य वर्णन करणं वाणीला केवळ अशक्यच आहे. त्या भेटीला उपमा ती केवळ त्या भेटीचीच. राम आणि भरत भेट ही राम भरत भेटीसारखीच, खरोखरच अतुलनीय अशी भेट. त्यांचा भावना वेग ओसरल्यावर हाताला धरून रामचंद्रांनी भरताला आपल्या पर्णकुटीच्या अंगणात आणलेलं आहे. एका प्रशस्त शिलाखंडावर आपल्या सन्निध त्याला बसवून रामचंद्र विचारतात, भरता, तातांचं कुशल आहे ना? आपल्या वडिलांचं देहावसान होऊन कित्येक दिवस लोटलेत. साश्रू नयनांनी भरतानं सगळा दुःखद घटनाक्रम रामाला सांगितलाय आणि अत्यंत शोकमग्न झालेल्या रामाचं सांत्वन करून तो म्हणतो, पित्याच्या बाबतीतलं एक कर्तव्य तुला पार पाडायचंय. त्यांना पिंडदान तुलाच करायचंय. चित्रकूटाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी वाहत होती. तिच्या तीरावर ऋषींसह सर्व राजकुटुंबीय मंडळी आली आणि रामचंद्रानं आपल्या पित्याला यथाविधी पिंडदान केलं. यावेळी तिथे जमलेल्या ऋषी मंडळींमध्ये एक जाबाली नावाचे ऋषी होते. ते रामाला म्हणतात, कसलं पिंडदान करतोस आणि काय? हे सर्व थोतांडच आहे. इहलोकात केलेलं हे दान परलोकी गेलेल्या आत्म्याला कसं मिळणार आहे? आणि हे जर खरं असेल तर प्रवासाला निघणाऱ्या माणसाबरोबर पायस देण्याची आवश्यकताच उरणार नाही. इथे ब्राह्मण बोलवून त्याला प्रवासाच्या नावानं यथाकाल अन्नदान करीत जावं, म्हणजे तो प्रवासी जिथे असेल तिथे तृप्तीचा ढेकर देईल. इहलोकातील अन्नदान परलोकी पोचतं तर ते याच लोकी पोचण्यास काहीच प्रत्यय नसावा. जाबालीचं वरील प्रमाणे नास्तिक उद्गार ऐकूनही रामचंद्र स्वस्थ राहिलेले आहेत. त्यांनी प्रत्युत्तर केलेलं नाही, कारण श्राद्ध विधी हा श्रद्धायुक्त अंतःकरणानं आणि शांत चित्तानं करावयाचा असतो. त्यावेळी क्रोधवश होऊ नये असं शास्त्रवचनच आहे, म्हणून श्रीरामांनी उत्तर दिलेलं नाहीये. शास्त्रादी कर्म आटोपून सर्वजण चित्रकूटावर परत आल्यानंतर भरत म्हणाला, रामा, मी आपल्याला परत नेण्यासाठी आलेलो आहे. राज्य आपलं आहे आणि आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. वनात कोणीतरी राहावं असंच वाटत असेल तर आपल्याऐवजी मी राहतो आणि आपण मात्र अयोध्येला जाऊन राज्य करायचंय. यावर राम अनुकूल उत्तर देईच ना. तेव्हा भरत पुन्हा दृढ स्वराने म्हणाला, रामचंद्रा, आपण माझी विनंती मान्य करीपर्यंत मी आपल्या पर्णकुटी समोर दर्भासन घालून अन्न पाणी वर्ज्य करून बसून राहीन. केवढा उदात्त प्रसंग आहे पहा. राज्यासाठी, संपत्तीसाठी भावाभावांचे कलह सर्व स्थळी आणि सर्व काळी पाहावयास सापडतात, परंतु राज्य माझं नसून तुझं आहे असं म्हणून प्रेमळ कलह करणारे हे भाऊ आदर्श अशा श्रेष्ठ आर्य समाजा वाचून अन्यत्र कुठेही सापडणं शक्यच नाही. राम भरताची समजूत घालत असताना जाबाली ऋषी म्हणतात, रामा, दशरथानं ज्या भरताला राज्य दिलं तोच जर तुला ते देतो आहे तर त्याचा स्वीकार करायला काहीच हरकत नाही. शिवाय ज्या दशरथाला तू वचन दिलं होतंस तो तर आता हयातही राहिलेला नाही, तेव्हा ते वचन पाळण्याची काय आवश्यकता आहे? पिंडदान करतेवेळी रामचंद्रांनी जाबालींचं म्हणणं ऐकून घेतलं होतं, कारण तो प्रसंग वेगळा होता. यावेळी मात्र रामांनी आपला राग प्रगट केलेला आहे. ते म्हणतात, असलं नास्तिकपणाचं बोलणं मी मुळीच ऐकून घेणार नाही. आता वसिष्ठ ऋषींनी या संभाषणात भाग घेतलेला आहे. ते म्हणतात, रामा, तुला काय वाटलं, हे जाबाली ऋषी आस्तिक नाहीत? एकाच गोष्टीला दोन बाजू कशा असू शकतात हे त्यांनी तुला दाखवून दिलेलं आहे. तरीही तू योग्य मार्गावर अविचल राहिलास, याबद्दल तू धन्यवादास पात्र आहेस. यानंतर पुन्हा पहिल्याप्रमाणेच आग्रह पाहून श्रीरामचंद्र म्हणतात, भरता, पितृ आज्ञा पालन करण्यासाठी मी वनात आलो आहे हे खरं, पण त्याचबरोबर मला त्यांचं सत्यवादित्व
मिथ्या करायचं नाहीये. म्हणून मला 14 वर्ष वनातच राहिलं पाहिजे. इतकंच नव्हे तर वडिलांचं सत्यसंधत्व सिद्ध व्हावं म्हणून तुलाही अयोध्येचं राज्य केलंच पाहिजे. भरताचा नाईलाज झाला. रामाचा वनवास आणि भरतानं राज्य करणं या गोष्टी अटळ आहेत हे त्याला पटलं. मग तो म्हणाला, रामा, आपली आज्ञा म्हणून आपली ठेव, असं अयोध्येचं राज्य मी सांभाळीन. पण 14 वर्ष संपून 15व्या वर्षाचा उगवलेला सूर्य अस्तास जाण्यापूर्वी जर आपण आला नाही तर मी अग्निकाष्ठ भक्षण केल्या वाचून राहायचा नाही. केवढं उदात्त जीवन आहे. ऐन तारुण्य आणि आयतं चालून आलेलं हे राजपद. अशा परिस्थितीत राज्याचा त्याग करणं सोपं आहे का? परंतु रामजीवन घडतं तेव्हा भोवतालची अन्य व्यक्तिमत्व देखील त्याच पातळीवरची असावी लागतात. कित्येकांचं म्हणणं आहे की रामायण हा इतिहास नसून ती एक कल्पित कादंबरी आहे. हेही क्षणभर खरं मानलं तरी रामायणाच्या श्रेष्ठतेला त्यामुळे यत्किंचितही उणेपणा येत नाही. कारण कल्पनेत देखील इतके आदर्श, इतके परिपूर्ण असे जीवनाचं चित्र जो रेखाटू शकतो, जो कवी रेखाटू शकतो, त्याची अनुभूती देखील तितकीच मौल्यवान असली पाहिजे. भरतानं रामाकडून वचन घेतलेलं आहे. त्याच्या पादुका मस्तकी धारण केलेल्या आहेत आणि त्या रथात ठेवून स्वतः त्यावर चामर ढाळीत सर्व मंडळींसह भरत अयोध्येला परत आलाय. परत येताच त्यानं सिंहासनावर पादुकांची स्थापना केली आणि स्वतः सेवा करण्याकरता म्हणून रामासारखाच तापस वेश धारण करून कंदमुळांचा आहार घेऊन तो राजधानी जवळच्या नंदीग्राम नावाच्या गावात राहू लागलेला आहे. आपल्याला इतिहासात असं आढळतं की संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज गादीवर कधीही बसलेले नाहीत. याचंही कारण हे रामायणाचे संस्कारच असावेत. महान विभूतींच्या चारित्र्याच्या अनुकरणातून राष्ट्र घडतं ते असंच. जय जय रघुवीर समर्थ.